जय जय विदर्भ, जय विदर्भ, जय जय विदर्भ, जय विदर्भ, जय जय विदर्भ, जय विदर्भ। जय जय विदर्भ। रहेंगे लेके रहेंगे, विदर्भ राज लेके रहेंगे, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आपले राज्य, विदर्भ राज्य, आपले राज्य, विदर्भ राज्य हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। आवाज दो, जीतेंगे, घटेंगे मगर, हटेंगे नहीं, घटेंगे मगर, हटेंगे नहीं। लाठी खाऊ गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ, लाठी खाऊ गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ। जय विदर्भ। जय जय विदर्भ। या महाराष्ट्राचं राज्य कर्जाखाली बोलून दिवाळखोलीत गेलाय। आधीच 7,28,00,000 कोटीचं कर्ज आहे, त्यांनी तुर्तास 13,00,000 कोटीचं घेतलं आणि 1,32,00,000 कोटीचं नवं कर्ज घ्यायला केंद्राने परवानगी मागितली आहे। अशा परिस्थितीमध्ये आमचं जे येणं आहे 60,000 कोटीचा सिंचनाचा अनुशेष, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण ह्या सगळ्या क्षेत्रातला रस्ते, पिण्याचं पाणी, उद्योग, ऊर्जा हा 75,000 कोटीचा अनुशेष भरून निघू शकत नाही आणि 60,000 कोटीचा अनुशेष तात्काळ भरला नाही तर 131 धरणं पूर्ण होऊन 14 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकत नाही, सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न असलेला नक्षलवाद नियंत्रित होऊ शकत नाही, कुपोषण, महिला आणि बालकल्याण मृत्यू थांबू शकत नाही, प्रदूषण थांबू शकत नाही, कमी झालेले लोकप्रतिनिधी वाढू शकत नाही। आणि म्हणून राज्य सरकारची आर्थिक कुवत ही सगळी गुंतवणूक करायची संपली आहे आणि म्हणून 60 वर्ष 65 वर्ष मराठी भाषिकाच्या राज्यात, 4 वर्ष द्विभाषिक राज्यात, मुंबई राज्यात राहून आमचे हे सगळे प्रश्न सुटलेले नाही आणि हेच सगळे प्रश्न सुटायचे असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे। ही स्वातंत्र्याची लढाई आहे। स्वातंत्र्याची कल्पना तशी आहे की सुखी मन मेरे सुनो मेरा कहना, यहाँ नहीं कहना वहाँ नहीं कहना।